ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। जर तुम्हाला जे का मटेरियल दिलेलं आहे मित्रांनो सर्व का हवा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथून जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असून तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथून जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असून। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे का अशा प्रकारे अलर्ट मोशनला ओपन करायचे मित्रांनो, मग आणि आपला प्रोजेक्टमध्ये यायचं। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बेटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर जे का अशा प्रकारे बेटमार्क फिशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान अशा पद्धतीने बीट्स वगैरे लावून दिले मित्रांनो। मग आणि आपला जे का फर्स्टला आज आपला सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो वर 3 डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। फिल कॉम्बिनेशन वरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर सेकंड बीटला 2 पार्ट मध्ये कट करायचं मित्रांनो। मग आणि आपला सेकंड बीटला 2 पार्ट जसं फोटो वगैरे कट करायचा मित्रांनो त्या असल्यामुळे तुम्ही पण फोटो वगैरे कट करून घ्या मित्रांनो। अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का फर्स्टला आज आपला सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। टेक्स्ट पेजला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला टेक्स्ट पेज 4.01 च्या बेटला जे का लेअर आहे मित्रांनो लेअरला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने सेट झालेलं दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला जे का 4.01 च्या बेटला आपला सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे का सेकंड लेअर आहे मित्रांनो त्या सेकंड लेअरला पण ओढले जे का ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला जे का फोटोज आहेत ना सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का 1 नंबरची फोटो आहे मित्रांनो ते फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून मग आणि आपला जे का कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का लॉंग बीट जे फोटो आहे त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने इफेक्ट्स वगैरे ऍड झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का सेकंड बीटचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का सेकंड बीट दिसून जाईल मित्रांनो सेकंड बीट जे का सेकंड फोटो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला एकदम छान असं पण इफेक्ट्स वगैरे ऍड झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का 3 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का 3 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला एकदम छान असं पण इफेक्ट्स वगैरे ऍड झाले दिसून जाईल। जे कारण की आपल्या जे खालची टेक्स्ट लेअर आहे मित्रांनो त्या टेक्स्ट लेअरला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पण दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 4 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे 4 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने जे फोटोला इफेक्ट्स वगैरे झालेले लागलेले दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला व्हिडिओ एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आणि आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉन वरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।